कधीतरी जाणवतं की घरात मोठे माणसं असणं किती गरजेचं आहे. तशीच आज माझीही खूप फजिती चालू होती. एकामागोमाग एक कामं चालू होते आणि ते सुद्धा मला एकटीला सगळं हँडल करायचं होतं. कारण आज घरी आमचे आई अण्णा नव्हते, म्हणजेच माझे सासू सासरे. शरीरला स्कूलला नेऊन घालणं हे काम सगळं त्यांच्याकडे असतं आणि घ्यायलासुद्धा कधी कधी आई जात असतात आणि मी घरातील कामं आवरत असते. खरंच मोठे माणसं आणि घराला कुलूप असणं हे आपल्यावर किती जबाबदारीचं ओझं पाडू शकतं हे कधी कधी आपल्याला कळतं. चला आता शरीरला मला स्कूलला सोडायला थोडासा वेळ होता. म्हटलं चला तोपर्यंत जे काही कपडे मशीनमध्ये वाळलेले होते ते लगेच बाहेर टाकून दिले. थोडंसं ऊन आलेलं होतं आणि आज काय माहीत कसं काय थोडं आभाळ पण आलेलं आहे आणि ऊन थोडंसं लेटच आलेलं आहे. नसतं सकाळी सकाळीच ऊन पडत असतं. आणि कपडे जे वाळलेले होते मशीनमधले तर ते बाहेर आणून टाकले. त्यानंतर म्हटलं देवपूजा करण्यासाठी फुलं तोडून घ्यावी आणि फुलं तोडल्यानंतर मग लगेच तिला स्कूलला सोडायला जावं. कारण मी येईपर्यंत हे फुलं राहतील की नाही माहीत नाही, कारण बाहेर झाडांना फुलं कोणी ठेवतच नाही. तर माझे जे कुंड्यांमधले झाडं होते ना त्यालासुद्धा खूप सुंदर अशा कळ्या आता येऊ लागलेल्या आहेत आणि माझा आनंद खूप म्हणजे गगनातच मावत नाही आहे. कारण मी त्या झाडांना रोज चेक करत असते. शरीरला आता बूट सॉक्स वगैरे सगळं घालून घेते आणि थंडी खूप जास्त आहे त्यामुळे ती हे जे ट्रेंडिंग आपलं हेडफोन आहे ना ते घालून जाते रोज स्कूलला. तर आता खुशी खुशी ती स्कूलला जात असते. त्यानंतर आल्यानंतर छान अशी देवपूजा करून घेतली आणि आई आमच्या आज सकाळी थोडंसं कामानिमित्त बाहेर गेलेल्या होत्या. तोपर्यंतच मी स्वयंपाक करून घेतलेला होता. कारण मला माहीत होतं माझी अशीच थोडीशी फजिती होईल, कारण आबाईचा पण टिफिन द्यायचा होता. देवपूजा करून घेतली आणि बाहेर आज गाडी उभी नसल्यामुळे मग म्हटलं गाडी खालचे जे आहे ना ते खूप जास्त कचरा इथे पडतो, झाडांचा पालापाचोळा पडलेला असतो, हे एकदा झाडून घ्यावं. नसतं गाडी तिथे उभी केली ना त्यानंतर मग झाडणं होत नाही आणि सगळं त्याच्या खाली कचरा तसंच राहून जातो. म्हणून गाडी येईपर्यंत पटापट म्हटलं हे सगळं झाडून वगैरे घ्यावं. चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया परत एकदा. बाय.